रामनवमीसारख्या पवित्र सणाच्या दिवशी हिंदूंच्या आस्थेच्या झेंडा मिरवणुकीवर थेट दगडफेक करण्यात आली। ही घटना घडली गोधवणी रोड ते श्रीराम मंदिरच्या मार्गावर, जेव्हा झेंडा मिरवणूक वार्ड क्रमांक 2 मधील मशिदीसमोर पोहोचली। अचानक काही अज्ञात तरुणांनी मिरवणुकीवर दगडफेक सुरू केली। या हल्ल्यात 2 ते 3 हिंदू तरुण गंभीर जखमी झाले आहेत आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता आणि मुख्य रस्त्यांवरील दुकाने तातडीने बंद करण्यात आली, तर रामनवमी यात्रेसाठी लागलेली दुकाने देखील पोलिसांच्या खबरदारीत बंद ठेवण्यात आली आहेत। दरम्यान या घटनेत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत। शहरातील नागरिक आता सध्या सावधगिरी बाळगत आहेत आणि प्रशासन घटनास्थळी सतत नजर ठेवून आहे। ही घटना रामनवमीसारख्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर घडली असल्यामुळे संपूर्ण समाजात संताप आणि चिंता निर्माण झाली आहे। श्रीरामपूर शहरामध्ये काल श्रीरामनवमीच्या यात्रेनिमित्त गोंधवणीतून मानाचा झेंडा हा वार्ड नंबर 2 या मुस्लिम बहुल भागातून येत असताना वार्ड नंबर 2 मधल्या त्या मुस्लिम बहुल भागातल्या मस्जिदीतून या झेंड्यातल्या हिंदू बांधवांवर दगडफेक करण्यात आली, झेंड्यावर दगडफेक करण्यात आली। आता या घटनेचा आम्ही सगळ्यांनी हिंदुत्ववाद्यांनी निषेध केला। आम्ही पोलीस स्टेशनला देखील सगळे हिंदुत्ववादी सगळ्या विविध संघटनांचे गेले, गुन्हा देखील दाखल झालेला आहे। परंतु आपल्या या सुदर्शन न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय गृहमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो की शांततेमध्ये चालू असलेल्या हिंदू धर्मियांच्या श्रीरामनवमीच्या झेंडा मिरवणुकीवर जर जिहादी अशी दगडफेक करीत असेल तर अशा जिहाद्यांवर त्या ठिकाणी मोक्का अंतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे। दगडफेक करणारे बहुतांश लोक गुन्हेगार असणारे 100% यांची हिस्ट्री जर पाहिली तर यांच्यावर या आपल्या सुदर्शन न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आवाहन करतो सन्माननीय गृहमंत्री महोदयांना की आपण यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा हिंदूंच्या अशा मिरवणुकीवर श्रीरामपुरात कुठलाही जिहादी अशी दगडफेक करणार नाही।